प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गोपीचंदनला हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी नाही आवडे देवाशी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार करतोस एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी आवडे देवाशी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस पांडुरंगा त्यांच्या गोपाळाने तेजा विस्तार बाबाजी सद्गुरुदास जयाजी या स्मरण ओ यश सकळ विद्याजी अजयीकरण ते जीवन श्री चरण ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा पावन झालो चराचरी शरण शरण पायी माता ठेविला नका झालो दास सायाचा नमो सद्गुरु तुया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सेवेला सेवक
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. अखिल गुणगान करुणावरुणालय भक्तवत्सल रुक्मिणीकांत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरपूर निवासी श्री पांडुरंग परमात्मा यांच्या चरण कमलावर साष्टांग प्रणिपात करून साधकांचे मायबाप योग्यांची माऊली सकल कंठभूषण आलंदित निवासी माऊली मावशी ज्ञानोबराया यांच्या समाधीस्थ साष्टांग दंडवत करून शांती ब्रह्म एकनाथ बाबा यांच्या चरण कमलावर नतमस्तक होऊन जगद्गुरु तुकोबराय यांना साष्टांग वंदन करून किंबहुना आद्याचार्यापासून आचार्यापर्यंत असणारे सर्व संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी उपस्थित बंधू भगिनी अभालवर्ध तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देवमान्य संतमान्य विश्वमान्य असणारे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत सुंदर सर्वांच्या पाठातील अभंग असून या अभंगाद्वारे नाथ बाबा देवाला काय आवडतं याचं चिंतन सांगतात. विठ्ठल विठ्ठल हॅलो हॅलो. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं अत्यावश्यक आहे. आजची असलेली कीर्तन सेवा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वर्ष 4 आणि 4थ्या दिवसातील आवाज जरा कडक करावे कस 4थ्या दिवसातील पहिल्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ जाधववाडी नाही का. रेकॉर्डला जाधववाडी केले का? रामोसवाडीच आहे अजून. रेकॉर्डला 7-12 जाधववाडी येतं का? नाही येत. म्हणजे अजून रेकॉर्ड झालं नाही आपलं. विठ्ठल मूळचं नाव रामोसवाडी, आताची जाधववाडी. या जाधववाडीचा पिढ्याना पिढ्याचा उद्धार कार्याचं कार्य गेले 4 वर्ष चालू झालं. मगाशी मला युवराज महाराज भेटले. म्हणले महाराज आणि तुम्हाला मी तुम्ही ऐकाच, जर आपल्या वाडीत सप्ताह झाला नसता तर आपली प्रगतीची पावलं पडली नसती. आपण सगळी बोलूती समाजाची माणसं. आपला अतिप्रिय 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 आवडता एकच पदार्थ आहे का नाही? संध्याकाळी डुलत येणे आणि दुसऱ्याला शिवाय देणे आणि दुसऱ्यांना ऐकलं तर घरातल्या हाणणे, ते बी बळच हाणणे नाहीतर मार खाणे. यापेक्षा आपल्या जीवनात काय बोलू त्याच्या दुसरं काय नाही. दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी बाया घालवायचं. पण एक लक्षात घ्या, एक पाऊल जर चांगल्या दिशेनं पडलं तर जीवनाची प्रगती व्हायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा. ह्या वाडीचं कसं का असाना, पण 4 वर्षापूर्वी विठ्ठल महाराज असतील, अनिल महाराज असतील, विशेषत्वान आमचे विकास महाराज, आबा महाराज, हो पडद्यावर कधी येणार नाही पण रिमोट तेच चालवणार. आबा महाराज, मारुती महाराज, अनिल महाराजांचे बंधू, विशेषत्वान आमचे आप्पा महाराज. आप्पा महाराजांना लय सप्त सुरू करायची सवय आणि विशेषत्वान असणारं वाडीचं प्रेम. लक्षात ठेवा. तुम्हाला ही माणसं दिसायला साधी दिसतात, लक्षात ठेवा, पण असायला फार मान आहेत. लक्षात ठेवा, फार मान माणसं. काय असतं, जो सहज मिलता है उसकी आदमी को किंमत नहीं होती. जे सहज मिळतं ना, सहज, ज्याला सहज प्रॉपर्टी मिळेल त्याला काय वाटत नाही बापानं किती कमावलं. आणि ज्याला कमवायला लागते त्याला कळतं आयला ह्याचं किती बरं, ह्याला सगळं ऐकतंय. सहजपणे तुमच्या गावाचा उद्धाराचा भाग आहे. त्या निमित्तानं कसा असेल, काय झालं असेल माहित नाही, पण मी तुम्हाला वाडीकरांना एक सांगतो, तुमच्यावर खरोखर खंडोबाचीच कृपा झाली. खंडोबा म्हणला असेल माझी वाडी पुढे नेली पाहिजे. भवानी मातेला वाटलं असेल माझी माणसं सद्मार्गाला लागली पाहिजे. लक्षात ठेवा. सप्ताह करणं दिसायला सोपं आहे
पण सप्त्याचा जर मतितार्थ काढला तर फार महान आहे, फार महान आहे. लक्षात ठेवा. हो, सप्ताह तुमच्या जीवनाच्या परिवर्तनाची दिशा आहे. जगाच्या पाठीवली सर्व व्यासपीठ कलंकित आणि भ्रष्टाचारी आहेत. सगळ्या व्यासपीठाचा एकच उद्योग आहे, पैसे भ्रष्टाचाराने कमवायचे आणि खर्च करायचे. पण जगाच्या पाठीवलं एकमेव असं व्यासपीठ आहे, कीर्तन, प्रवचन, हरिकथा, ज्याच्या श्रवणानं तुमचं जीवन बदलण्याची ताकद या व्यासपीठात आहे. म्हणून कीर्तनाचं व्यासपीठ श्रेष्ठ आहे. म्हणून कीर्तनाला किती माणसाला तर सिक्युरिटी लावावं लागत नाही. त्याचं कारण आहे हे पवित्र व्यासपीठ आहे. आणि हे व्यासपीठ ज्यांनी तुम्हाला दिलं त्या सर्वांसाठी तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ज्यांच्यामुळं हा सप्ताह चालू झाला असेल, कोणामुळं झाला असेल माहित नाही, पण एक आपल्या जाधववाडीसाठी पडलेलं चांगलं पाऊल आहे. लक्षात ठेवा. ही जी लहान मुलात ऐकणार आहेत ना, ही जी ज्ञानेश्वरी वाचतात ना, ही किमान वाया नाही ती झाली. पण ह्यांनी जर ज्ञानेश्वरी नाही वाचली, ह्यांनी प्रवचन कीर्तन नसतं ऐकलं तर वाया जायला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. का बोलतोय मला माहित नाही, पण ज्यांनी हा सप्ताह सुरू केला या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण आपल्या वाडीचा खरोखर विकासाकडे चाललेला आहे. कशी का असणार माणसं, मला माहिती आहेत की माणसं वर्षभरात कीर्तन ऐकत नाहीत, पण वाडीत सप्ताह म्हणल्यावर सगळे ऐकाय येत. हा, तुमच्यातली ठराविक आवडीची बाहेर जात असते, महिला मंडळ कुठं जाणार आहे, पण याच्यातून जे मिळेल. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, महिला मंडळ, श्रोते मंडळ, बारकाई नाही का, कीर्तन प्रवचन हे टाइमपास नाही. दिस इज ए नो टाइमपास, इट इज ए चेंज युअर लाईफ. कीर्तन प्रवचन टाइमपास नाही, जीवन परिवर्तनाचं साधन आहे. कीर्तनातलं एक वाक्य तुमच्या जीवनामध्ये बदल घडवू शकतो. आम्ही ज्या ज्यावेळी मोठ्यांचं ऐकतो ना, एक वाक्य ऐकलं नाही, एक वाक्य, तर असं वाटतं की आपलं केवढी मोठी चूक. काल मी योगीराज महाराजांचं अनिल महाराज चिंतन ऐकत होतो. ऐकून ठेवा. त्यांनी एक वाक्य सांगितलं शांती ब्रह्म महाराजांच्या विषयी. ते म्हणले, जो माणूस शांत आहे ना, शांत डोक्याने विचार करतो, राग येत नाही, त्याला आयुष्य जास्त आहे. आणि खरं आहे, जो शांत आहे ना त्याला आयुष्य जास्त आहे. आणि जो सारखा तरपडतो तो ह्या ठिकाणी जातो, त्याचा बीपीच जागेवर राहत नाही, रक्ताचं. काय वाक्य. माझ्या डोळ्यासमोर कोरेकर महाराज आले, खोटं सांगत नाही, मी जीवन त्यांच्या म्हणजे जगलोय जवळ. काय शांती ब्रह्म कोरेकर बाबा आहेत, एवढं वय आहे, आम्हाला मला कसं आयुष्य लाभलं. त्याचं कारण काळ कळलं. जर माणूस शांत असेल तर तो निरोगी बी असेल आणि दीर्घायुष्य असेल. शांती प्रती नाही सुख, येर अवघेची दुःख. खरंय ते, अगदी खरंय. शांत राहण्यासारखं सुखच नाही. किती शांत असावं हे जर नाथबाबांच्या चरित्रात सांगायचं गेलं तर एका मिनिटात सांगतो. यौवन 108 वेळा अंगावर थुंकला. आपल्या अंगावर थुकल्यावर आपण ग बसू का? आपल्याकडे कोणी डोळं असं केलं तर तू डोळं वटरून बघतो काय काय शांती. त्यांना प्रसाद देऊन मला विस्तार नाही करायचा. माझा मूळ विषय येत आहे की ज्यांनी माझा वाडीकरांना विनंती आहे
हात जोडून वाडीत हनुमंतराव शांती झाली का नाही थोडी सप्त्यापासून शीतळाई चालू झाली असं लगी गुण येणार नाही सप्त्याचा पण हळूहळू शीतळाई होत एक दिवस वाडी सुद्धा जाधव वाडी सुद्धा नांदलच्या मागं नाव कडेल बहुसंख्य बाळकरी आपल्यात होतील लक्षात ठेव का त्याचं कारण आहे सप्ताह लक्षात ठेव म्हणून या सप्त्याला आमचे अनिल महाराज आहेत विकास महाराज निस्वार्थ सेवा आहे कांबळे महाराज लक्षात घ्या ही आमची असणारी मुळीकवाडीचे सगळे माझे नंदू महाराज आहेत राजू महाराज देवकर आमचे देवकर अण्णा आणि हे पाहुणे आमचे थोडक्यात ऐका सगळ्यांचा नाम उल्लेख केलेला आहे आणि बापू म्हणजे काय नाच नाही करायचं आमच्या पकवाजी आणि हे तर काय विशेष नाही हे तात्यांच्या तालमीत तयार झालेली प्युअर खोंड आहे ती लक्ष द्या आणि विशेष माझ्या मागं चोपदार आणखीन उभे आहेत दंड घेऊन आणि या ठिकाणी सर्व गावातील अण्णा आहेत भाऊ आहेत सगळं मंडळी ही असणारी लहान मुलं आहेत विनेकरी आहेत आणि सर्व श्रोतेजण माझ्या हातात मोजून मला माहिती फक्त 60 मिनिटं राहिली असतील हां आणि मी वेळेचा फार भोगता आहे मी 1 मिनिट महाराज कीर्तन पुढे जाऊन देणार मला माहिती आहे तुम्हाला जेवायचं फक्त माझ्या 2-3 सूचना आहेत बाळांनो कीर्तनातनं उठू नका मोबाईल घेऊ नका आणि एक चित्तानं चिंतन ऐका फक्त 1 तासामध्ये मला 4 चरणाचा अर्थ तुमच्या पदरामध्ये टाकायचा आहे विठ्ठल 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 आवडे देवाशी तो ऐका प्रकार आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा अभंग फार गोड घे अभंगाचा सोपा सरळ अर्थ असा आहे नाथ बाबाला विचारलं असेल कोणीतरी बाबा देवाला काय आवडतं आपल्या डोक्यात आपल्याला काय आवडतं एवढंच आहे जगाला काय आवडतं हे नाही देवाला काय आवडतं मग देवाला जे आवडतं ते आम्हाला करायचंय लक्षात ठेवा कोणाला आवडेल ते करावं याला फार मोठं महत्व आहे हा मग देवाची आवड काय आवडीचा जर विचार केला तर एक जीवाची आवड आहे दुसरी संताची आवड आहे आणि तिसरी देवाची आवड आहे जीवाला काय आवडतं आपल्याला काय आवडतं आपल्याला काय आवडतं जेवायला आवडतं खावे असावे बरे हेची करी हाव संसारिक आपल्याला एकच आवडतं लिहायला महिला मंडळ साडी चांगली दिसलीच पाहिजे किती दिसली पाहिजे सगळ्यात इकडी माझीच असली पाहिजे है का नाही आणि कपाट वाढला की धपा 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 आगाव पडली पाहिजे काय महिलांना साड्या आहेत हो कपाट वगळलं की साड्याच पडते त्या लक्षात घ्या तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती माझा अनुभव आहे विठ्ठल 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 म्हणून सांगितलं साड्या किती घ्या तरी पाहिजेच नाही घेतली तर अवघड कार्यक्रम आहे ऐका लिहावे माणसाला लिहायला आवडतं आता कोणाकोणाचं लिहिणं किती सांगू लेण्यावारी ब्युटी पार्लर फुल चालायला लागली नवरी सजवायला 10,000 रुपये हो 1 तासाचा मेकअप असो लिहावे लिहायला सगळ्याला आवडतं किती आवडतं माणसांना सुद्धा एखाद्या महाराजाचा चांगला नेहरूचं कापड त्याला लगी इच्छा होती आपलं असा घातला पाहिजे नेहरूची व्हाय ना पण गाडीची होऊ नये एखाद्यानं फॉर्च्युनर घेतली की आपल्याला वाटतं आपण कधी फॉर्च्युनर घ्या लिहावे दुसरं खावे हो माणसांचं जास्त प्रेम खाण्यावर आहे हो सप्ताह किती कीर्तन कसं होऊ दे पण पंगत मात्र हा तुम्ही फक्त पुकरा उद्या बासुंदीची पंगत आहे अजून गर्दी लगेच वाढणार हा खावे लिहावे खावे सामान्य जीवाची एकच हवं आहे की आपल्याला चांगलं थोडक्यात जर चिंतन करायचं ठरलं तर सामान्य माणूस संसारिक जीव
हा व्यवस्थित अडकलाय. कशामध्ये अडकलाय? व्यवस्था. जीवनामध्ये एक आहे व्यवस्था आणि दुसरी अवस्था. दोन गोष्टी लय महत्वाच्या आहेत. सामान्य जीव व्यवस्था वाढवण्यासाठी जगतात आणि संत महात्मे अवस्था वाढवण्यासाठी जगतात. हा अवस्था आणि व्यवस्थेमध्ये फार फरक आहे, लक्षात ठेवा. ज्याला सायकल आहे त्याला वाटतं मी मोटरसायकलमध्ये फिरलं पाहिजे. ज्याला मोटरसायकल आहे त्याला वाटतं मी फोर व्हीलरमध्ये फिरलं पाहिजे. ज्याला फोर व्हीलर आहे त्याला वाटतं माझ्याकडं सगळ्यात चांगल्या किमतीची फोर व्हीलर असावी. जो फोर व्हीलरमधनं फिरलाय तो म्हणतो मी विमानानं फिरलं पाहिजे. लक्षात ठेवा. विमानानं जो देश फिरलाय तो म्हणतो मी परदेशात गेलं पाहिजे. जर अवस्था व्यवस्थित जर फरक सांगायचा ठरला तर सगळ्यात गरीब कोण आहे? ज्याला पायात घालाय चप्पल मिळत नाही तो सर्वात गरीब आहे. आणि सर्वात श्रीमंत कोण आहे? जो विमानानं फिरतोय तो सर्वात श्रीमंत आहे. लक्षात ठेवा. बरोबर आहे. विमानानं जो फिरतोय सर्वात काय आहे? श्रीमंत आहे. आणि ज्याला पायात चप्पल घालायला मिळत नाही तो काय आहे? सर्वात गरीब आहे. हे कुठलं झालं? हे झालं संसारातलं. बरोबर आहे. याच्या विरुद्ध बाजूला आषाढी वारीचं पुढं चिंतन येणार आहे. आषाढी वारीतला सगळ्यात गरीब कोण? ज्याला ज्ञानोबारायच्या सोहळ्याचा वारा सुद्धा लागत नाही, जो इमानानं जातो तो काय आहे? सगळ्यात गरीब आहे. त्याच्यापेक्षा बरा श्रीमंत कोण? कसा का बिचारा असाना पण वारीला ट्रक ड्रायव्हर म्हणून तरी आलेला आहे. ती बिचारी कशी का 11 महिने वागणार पण महिनाभर आमच्याशी सरळ वागतात. बावली बावली बावली. काय माणसं पोटासाठी येतात वारीसाठी, गाड्या ढकलतात पण काय म्हणतात माऊली माऊली माऊली. त्याच्यापेक्षा चांगला श्रीमंत कोण आहे? आपल्या गाड्यात टाळ घातला आळंदी पंढरपूर दिंडी धरून चालतो तो सगळ्यात चांगला श्रीमंत. त्याच्यापेक्षा श्रीमंत कोण आहे? ज्याची अशी भावना आहे मी माझ्या ज्ञानोबराय बरोबर चाललोय तर मी माझ्या पायामध्ये चप्पल सुद्धा घालणार नाही, अशी वारकरी आहेत. ज्ञानोबराय थांबल्यानंतरच लगवेला जाणारी वारकरी आहेत. ज्ञानोबरायचं कीर्तन झाल्यानंतरच जेवणारी वारकरी आहेत. ज्ञानोबरायच्या पहिल्या टाळाला ठोक्याला काकड्याला येणारी वारकरी आहेत. तो ज्ञानोबरायाचा काय आहे? श्रीमंत आहे. तुम्हाला जरा हे अवघड गेलं पण तुम्हाला सांगतो अवस्था आणि व्यवस्था. एक राजा होता. राजाला काय कमी का? हे बोला, राजाला काय कमी? राजानं असं सांगितलं एक जणानं, राजा तुला सर्व व्यवस्था प्राप्त आहे. पण राजा इतका मोठा होता, मी अवस्था आणि व्यवस्था सांगतोय बारकाय नाही का. राजानं असा प्रश्न पडला एक दिवशी, राजाला रातची झोपच लागणार. राजा तळमळू लागला. राजा आहे, चांदीचा पलंग आहे. राजानं विद्वानांची सभा बोलवली. कोणाची? विद्वान. विद्वान म्हणजे कळलं का? जे ज्ञानी. ज्ञान्यांच्या मीटिंग मध्ये प्रश्न केला, मला सुख पाहिजे. मला काय पाहिजे? राजाला काय कमी? चांदीचं ताट आहे, मागल तो पदार्थ आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, धन आहे, तरी राजा तरपडतोय. राजा म्हणला मला सुख पाहिजे. विद्वान सगळे तोंडाकडे बघायला लागले. सुख कुठलं द्यायचं? सुख पैशात नाही. सुख जर लय पैशात असत तर पैसेवाली माणसं गोळ्या खाऊन झोपली नसती. हा, सुख पैशात नाही, फक्त मनाला वाटत. जेव्हापासून डोंगरेजी महाराज, जब से आदमी को ये लग रहा है कि पैसा मिलने से सुख मिलता है, तब से इस दुनिया में सबसे ज्यादा पाप बढ़ गया है. हा, माणसाला जेव्हापासून वाटायला लागलं पैसे मिळालं सुख मिळतं तेव्हापासून पाप वाढलं. मग त्या राजानं प्रश्न केला. विद्वान असतात बरं का. हा, विद्वानच असतात. विद्वानानं सांगितलं, राजा काय उत्तर द्यावं? सुख कसं द्यायचं कोणाला? माणसाच्या मनाला सुख, प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत. हा, रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांचं अत्यंत गोड वाक्य आहे, सुख और दुःख मन के भावनाओं का आविष्कार है. तुमचं मन ठरवतं हे सुख आहे का दुःख आहे. तुमचं मन ठरवतं. जगाला सांगून काय उपयोग आहे? तुम्हाला कितीतरी उदाहरणं देईल सुख आणि दुःखातली. माझा मूळ विषय हित आहे, लक्षात ठेवा. राजानं विचारलं सुख पाहिजे. विद्वान असतात. विद्वानानं सांगितलं, राजा तुला जर सुख पाहिजे असेल तर तू सुखी माणसाचा अंगरका सदरा घाल. कुणाला सांगितलं? राजानं सैनिकांना सोडलं, जावा सुखी माणसाचा सदरा बघून आणा.
नोकरीवाल्याला विचार सुखी आहे का? नाही म्हणला, रोज 10ला ड्युटीला जातं, इलेक्शनची ड्युटी लागली, आता नको होतं तरी आलाय केंद्र प्रमुख. रडायला लागला, म्हणला वैताग आहे. शेतकरी तुझं कसं काय? शेतकरी म्हणला काय नाही, सगळे लबाडेत, किती टनात काटा आणतात, आम्हाला कायच कळाना. शेतकरी म्हणले आमचं बिल बी आलं नाही एका ऊसाचं, करायचं काय? शेतकरी दुःखी, नोकरीवाला दुःखी. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. सर्वांना विचारलं, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही सुखी आहे का? नाही, प्रत्येकाची काय ना काय व्यथा आहे. मग सर्वांना विचारलं. एक सैनिक होता, त्यानं सगळ्याला सर्वाला विचारलं, दिवसभर फिरला, रात्रभर विचारलं. राजानं आज्ञा दिली, जर सुखी माणसाचा उद्या जर सदरा नाही आला तर 11 वाजता हात कलम केले जातील. राजानं डोस दिलता. सैनिक गेलं, सकाळ तो सूर्य उदय झाला, दर्शन केलं, पळत पळत गेला. आणि जाता जाता एक फक्कड साधू समाधीस्थ आनंदात वडाच्या झाडाखाली बसला होता सूर्योदयाला. मग त्यानं कीर्तनात ऐकलं असतं होतं, हो सुख वशी की ठाई बहु पायी संतांची, हा साधू संत सुखी असत असते ना, ऐकलं होतं. मग तो गेला, ते समाधीत होते, त्यानं हलवलं, अय साधू जागो जागो जागो. साधून डोळं उघडले, कोण आहे, क्या पाहिजे? त्यानं विचारलं, क्या आप सुखी हो? साधू म्हणला, हा मैं सुखी हूं. एवढा आनंद झाला. अरे सुखी माणूस एकदाची भेटला, त्यानं 2-3 उड्या मारल्या आणि म्हणला लय आनंद झाला. आणि दुसऱ्याच मिनिटाला तो दुःखी झाला, कारण जो साधू म्हणला मी सुखी आहे, त्याच्या अंगावर सदरा नव्हता, तर साधू लंगोटी बहादर होता. लक्षात ठेवा, साधू सुखी आहे कारण सुख ही अवस्था आहे. राजाकडे सर्व आहे तरी ती दुःखी आहे, राजाकडे व्यवस्था आहे. म्हणून परमार्थ आपल्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त होण्यासाठी करायचा असतो. म्हणून सांसारिक जीव फक्त व्यवस्थेसाठी जगतो. ज्याचं घर आहे तो म्हणतो बंगला पाहिजे, बंगला आहे तो म्हणतो माझं 2 मजली पाहिजे. हा आपलं त्या बंगल्यामध्ये मग कूलर आहे, तो म्हणतो एसी पाहिजे. ही काय व्यवस्था आहे, पण व्यवस्थेतलं सुख ही क्षणिक आहे, खरं नाही. आणि अवस्थेचं सुख हे परम आहे. ज्यांनी आषाढीची वारी केली, आमच्या अधिकाची वारी, भजनाचा सुखाचा आनंद कशात आहे का महाराज सांगा. ते जे अवस्था होती भजनाची, ज्ञानोबराच्या रिंगणातली जी अवस्था आहे, ज्ञानोबा तुकाराम, काय ते भजन आहे, काय तो आनंद आहे. त्या आनंदाशी नाही जोडा, बस एवढंच सांगेल. मग ती अवस्था आहे. लाखो लोक ज्ञानोबराच्या सोहळ्यात येतात, व्यवस्था काय आहे? काहीच नाही. पावसाला तर कागद घ्यायचं आणि भिजायचंय. पण भजनातनं चालण्यातनं मिळणार सुखात जी अवस्था आहे, मी लिहून देतो, लिहून. वारी सारखी झोप वर्षभरात कुठंच लागत नाही. वारीत पडल्या गुडू महाराज मोठा दिंडी गेली, पळा 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 दिंडी गेली. बरं किती खायला येऊ दे, काय कोण म्हणतच नाही, 5 वेळा झालं तर येऊ द्या. हे सुख अवस्थेच आहे, व्यवस्थेचं नाही. घरच्या पलंगावर झोप लागत नाही. मी काय सांगतोय, सामान्य माणसाची वृत्ती ही व्यवस्था सुधारण्यासाठी, गाडी बंगला, आणि संतांची जी वृत्ती ही अवस्था सुधारण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. मग सामान्य जे जीव आहे ना, जीवाला लिहायला आवडते. अजून काय आवडतं? वाढावे संता
सांगतात वाढावे संतान. पोरगा झालाच पाहिजे, पोरगा का व्हायना, पुन्हा पोराला नातू, पोराला पोरगा झालाच पाहिजे. ह्यासाठी माणसात जास्त प्रयत्न आहेत. लक्षात ठेवा, नसतील तर नवस करतील, कुठं जातील, पण नातू झाला, वंशाला वेल असलीच पाहिजे. ही बघा, हे गमक आहे. संसारिकाला वंश वाढवाय आवडतं, अजून काय गृही व्हावे धनधान्य. प्रत्येकाला वाटते माझा 500 टन जावा. ज्वारीची एकरामध्ये किती पोती व्हावीत, किती व्हावीत, 20 व्हावीत. एकाला वाटतं 25 व्हावीत. वाढावे संतान, गृह व्हावे धनधान्य. माल आला पाहिजे, काय झालं तरी चालेल, पण काय आला पाहिजे, माल आला पाहिजे, पैसा वाढला पाहिजे. ही हाव कोणाची आहे, तुमची माझी आहे. ही संसारकाची इच्छा आहे. हे आपल्याला आवडतं, पैसा कमवाय आपल्याला आवडतं, संपत्ती कमवाय आपल्याला आवडती. पैशासाठी माणसं काय करत नाहीत, सर्व काय करतात. पण वाढावे संतान, गृह व्हावे धनधान्यासाठी प्रयत्न आहेत. ही सामान्यांची आवड आहे. माझ्या संत महात्म्यांना काय आवडतं, संत महात्म्यांना पैसा आवडत नाही. नलगे मुक्ती आणि धनसंपदा, संत संग देई सदा, हेची दान देगा देवा तुझा विसर. संतांना धन आवडत नाही. सोने रुपये आमा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. हे संतांनी म्हणावं बरं, आपण नाही बरं. हा काय काय प्रसंगाचा सांगाव काटा येतो. जगद्गुरु तुकोबारायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो सुवर्ण मुद्राचा नजराना पाठवला. बारकावे नाही का, परत पाठवलं हे विशेष नाही. त्याच्या पुढे असं वाटलं महाराज दिवसा घेत नसतील, ते छत्रपती शिवाजी राजे आहेत. ज्या शिळेवर तुकोबाराय भजन करायचे, त्या शिळेवर हजारो सुवर्ण मुद्रा नेऊन एका सैनिकानं ठेवल्या. बघा काय संत असतात. ऐका फरक. तुकोबारायनं पाहिलं शिळेवर 1000 सुवर्ण मुद्रा. शिळे, तो सुवर्ण मुद्राचा स्वीकार केला ना, आजपासून मी तुझा त्याग करेल. त्या शिळेवर पुन्हा तुकोबारायनं भजन नाही केलं. लक्षात ठेवा, संतांची आवड काय. माझ्या ज्ञानोबारायांना काय आवडलं, माझी ये जीवीची आवड. संतांना काय आवडतं. ज्ञानोबारायन हातामध्ये पताका घेतली. गुढी म्हणजे पताका. माझी ये जीवेची आवड. संतांना वारी आवडते. आमच्या आप्पांनी अधिकाची वारी चालू केली. लक्षात ठेवा, हो त्यांचं आमचं भाग्य. आमच्या दादांनी माळ घातली, हे आमचं भाग्य. हो का, भाग्य आहे बाबा. हरिदासाच्या घरी मज उपजावा जन्मांतरी. माझं भाग्य की मी परमार्थी करता. आप्पांचे उपकार आहेत. आता यंदा अधिक आहे 17 मेला, 10 मेलाच दिंडीचं प्रस्थान आहे. ऐकून ठेवा. हो, फार आनंद आहे भजनाचा, आणि भोजनाचा त्याच्यापेक्षा जास्त आहे. तुम्ही अनिल महाराजांना अनुभवच आहे रोजचा, पण तुम्हाला मी खरं सांगतो ऐकणाऱ्यांना, तुम्ही भजन रिटून करा. भोजनाची काळजी देवाला आहे. हो अहो, चांदीच्या ताटात माणसं जेवाय घालते राव, चांदीच्या ताटात. काय त्या महाराज, आम्ही काय, आमची किंमत आहे हो. आम्ही शून्य, फक्त आम्ही एक केलंय, देवाचं नाव आम्ही घेतोय, बाकी काही नाही. देवाचं नाव घेत संतांना दिलेल्या मार्गाने चालतोय, म्हणून आमची किंमत आहे. आता काय फरक आहे. म्हणून संताच्या मार्गात मार्ग दावून गेली आधी. दयानिधी संत येण्याचे पण ते चालू जाता न पडे गुंत. का बोलतोय, संतांना काय आवडतं.
संतांना वारी आवडते, माझी जीवीची आवड आहे. तुकोबरायला तुम्हाला काय आवडतं? पाहिन श्रीमुख आवडे, तुका म्हणे माझी हेची सर्व सुख. पाहिन श्रीमुख आवडे पंढरी, भीमा पांडुरंग. हा, पंढरी आवडते बरं. पंढरी सारखा महिमा जगाच्या पाठीवर आवडे. मुंबई का नाही म्हणलं? मुंबई किती प्रगती गेली, मुंबईला किती मोठे ब्रिज आहेत. मी परवा मुंबईला गेलो, एवढा मोठा ब्रिज समुद्रातनं बांधलाय. बाबा बाबा म्हटलं काय मुंबई. पण आवडे मुंबई नाही, आवडे पुणे नाही, आवडे महाबळेश्वर नाही, आवडे पंढरी. का? पंढरीमध्ये चंद्रभागा आहे. चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. आओ पंढरीत तुम्ही नुसती डोळ्यानं पाहिली तरी सगळी पाप जातात. हा, पंढरी इतकी महान आहे ना, पंढरीतील तृण आणि पाषाण देव जैशी. पंढरीचा महिमा आगाध आहे. तुम्ही आपण भाग्यवान आहे. मी म्हणेल कधीही जात जा, पण पंढरीला महिन्यातनं एकदा जात जावा. नाही एकादशीला जमलं पण मध्ये आधी जावा. पंढरी सारखं पंढरीला गेलं पाहिजे. आल्यानं संसार. लक्षात ठेव, पंढरी सारखा महिमा कशाचा नाही, पंढरी सारखा देव नाही. पंढरी सारखी जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. देवळाचे पाहता पाठ, हो तीर्थी घडते 360. नुसतं पांडुरंगाच्या देवळाची पाठ पाहिली तर 360 तीर्थ. हा, कळस पाहिल्यावर काय तुका म्हणे मोक्ष पाहिली या देखील या कळस. नुसता कळस जरी जाऊन बघितला तरी मोक्ष. पण पंढरीला जायचं, पण कसं जायचं ही महत्वाचा मुद्दा आहे. चालत गेलं पाहिजे. आळंदीहून पंढरीला चालत गेलं पाहिजे. इष्टीनं जरी झाले तरी चांगलं आहे. चाला येत नसेल तर पर्याय. पण संतांना काय आवडतं? संतांना देव आवडतो, संतांना तीर्थ आवडतं, संतांना वारी आवडते, संतांना जपतप आवडतं. लक्षात ठेवा. मी एका संताला घरी जेवाय बोलवतो, फक्त नाव सांगत नाही. आता संत घरी येणार म्हटल्यावर मी कशी तयारी केली असं तुम्हाला माहिती. बासुंदी काय 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 अगदी पंचपक्वान्न. आम्ही दोघं जेवलो आणि जेवल्यावर मी म्हणलं आता सांसारिकाची हवंच असते ना, किमान महाराजांना म्हणावं तरी चांगलं जेवण झालं तेवढं तर म्हणायचं शिष्टाचार आहे ना. महाराज काय जे बोलले ना. मी म्हणलं महाराज जेवण कसं झालं? अनिल महाराज ऐकून ठेवा, त्यांच्या मुखातलं वाक्य होतं, माझ्या जिभेला चव कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. संत कसे ओळखावेत ऐका. 1 मिनिटात चिंतन सांगून मी पुढं सरतो. वेळ माझ्या हातामध्ये फार कमी. तुम्हाला काय नाही ओळखता आलं तरी चालेल, पण संत ओळखता आला पाहिजे. संत ओळखता आला पाहिजे. संताची संगत सोडू नका. जगाच्या पाठीवर सगळं जरी मिळालं, लक्षात ठेवा, आणि जर संत संगत नाही मिळाली तर तुमचं सगळं वाया गेलं. आणि जगाच्या पाठीवर काहीच नाही मिळालं पण संत संगत मिळाली तर तुमचं जीवन कृतकृत्य झालं. कृतकृत्य झालं. पुन्हा ऐकून ठेवा. म्हणून जीवनामध्ये संगत चांगल्याची करा. जीवनामध्ये संगती आणि पंगती विचार करून करायची. बस, फार बोलत नाही म्हणून संघ आहे ना फार फार महत्वाचं.
अनिल महाराजाचं हित असतील, मी हित आहे, पण कुणातरी आम्ही चांगल्याच्या संगतीत आहे म्हणूनच हित आहे. हा दिगंबर पकवाच वाजवतोय, कधी तरी चांगल्याच्या संगतीत आहे म्हणून नाही. संघ कधी माणसाला वायाच होत. मग पाया पडून सांगतो, संत ओळखता आला पाहिजे. संताची व्याख्या नका येऊ दे, काय नका येऊ दे. संत कसा ओळखायचे एका वाक्यात सांगतो, एका वाक्यात लक्षात ठेवा. संत कसे ओळखायचे माझ्या बुद्धीनं सांगतोय, वाचलेलं नाही. प्रमाण देईल त्याची संत ज्याचा हेत विठ्ठल नेनिती काही ना टाना टोना नामस्मरण ती निळोबर आहे. पण मी सोपं सांगतो, ज्यांच्या मुखकमलाचं दर्शन झालं, पहिलं वाक्याला, ज्यांचा चेहरा पाहिला की मनाला समाधान होतं त्याला संत म्हणावं. ज्याच्या जवळ गेलं की मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. आपलं चुकतंय, आपण आपल्यामध्ये बदल केला पाहिजे, त्यांना संत म्हणावं. ज्यांच्या जवळ गेल्यानंतर गाडी घ्यावी वाटत असेल, ज्याच्या जवळ गेल्यानंतर पैसा मिळवा वाटत असेल, त्याला जंत समजायचं. संत सोपं गणित. म्हणून आशाच्या जवळ जा, जिथे गेल्यावर आपल्याला वाटलं पाहिजे देव मिळाला पाहिजे, मी वारी केली पाहिजे, माझ्या जीवनामध्ये तपश्चर्या घडली पाहिजे. हे संत आहेत. आणि त्या संतांचं हेतू काय आवड आहे? जीवाची संतांची एकच आवड आहे, वारी करावी, दर्शन करावं. हो, आवड खूप प्रमाण देता येतील. देव संतांच्या आवडीची कितीतरी प्रमाण आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची. भरपूर आवडीची प्रमाण आहेत. एका वाक्यात लक्षात ठेवा, संताला धन आवडत नाही, संताला संतान आवडत नाही, तर संताला फक्त देव आणि देवाची सेवा आवडते. मग ही संतांची आवड आहे. महाराज तुमच्या देवाला काय आवडतं, देवाला काय आवडतं हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आवड आहे देवाशी, तो ऐका प्रकार. देवाला काय आवडतं, देव या विषयावर मी 10 मिनिटं तुमची काही पण खाणार नाही. देव नसे देव असे, देव बसे देव दिसे, देव वसे देव आकडे, अनेक चिंतन मोठे. देव तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पांडुरंग परमात्मा जो उभा आहे त्या देवाला काय आवडतं. माझा एक तुम्हाला सोपा प्रश्न आहे, देवाला आवडल असं आपण वागावं का आपल्याला आवडल असं आपण वागावं? हा देवाला हो तुकोबराय म्हणतात, पतीवरती जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण. हा जसं पतिव्रता सांगतात बरं, पतिव्रता स्त्री नवऱ्याच्या इच्छेविरुद्ध वागत नाही, तसं आम्ही आमच्या देवाच्या इच्छेविरुद्ध. जरा आवड सांगतो, लक्षात ठेवा. आवड वेगळी आणि इच्छा वेगळी. इच्छा ही परनिर्मित आहे, आवड ही स्वनिर्मित आहे. इच्छा म्हणजे काय, दुसऱ्याच्या अंगावर चांगला निरू बघितला, चांगलं कापड शिवलेलं पाहिलं तर आपल्याला वाटतं आपण बी तसं. ही इच्छा आहे, पण आवड नाही. ही खरी आवड नाही, लक्षात ठेवा. हा आवड आणि इच्छातला एक फरक सांगतो, एका मिनिटात मी पुढे चालतो.
बालवाडीत तुम्ही बालवाडीत जाता का नाही? बालवाडीत गेलता का? बालपणी बालवाडीत गेलता ना? हां, आपल्या इथं बालवाडी आहे ना. मग काय झालं, बालवाडीमध्ये एक दिवस बाईनं खीर केली. काय केली बघा, इच्छा आणि आवड. आणि खीर केल्यावर अभय होता, अभय. आता अभय कोणाच्यात नाव असतं? चैतन्य कोणाच्यात नाव असतं? आपल्याकडं नाही, आपल्याकडं दगड्या, दोड्या, स्वाम्या, गोम्या, हो काय अशीच नाव आहे ती. हो ऐका, नावावनं आईबापाची पारेख होते. बच्चे के नाम से माँ बाप के बुद्धी का पता चलता है. पोराचं काय नाव ठेवलं त्याच्यावरून बापाची अक्कल काढायची, आईची अक्कल काढायची. हा, जुनी माणसं काय सुंदर नावं ठेवायची. तुकाराम, नामदेव, सोमनाथ, सुंदर नाव. आता नाही. हो वा. म्हणजे आता नाही, आता स्वाम्या, गोम्या, पिंट्या, चिंट्या, त्याला म्हणायला पाहिजे यू 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 यू, टॉम्या यू 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 यू. असो, विनोद सोडून मी तुम्हाला फरक सांगतोय, आवड आणि इच्छा. आईला मुलाची काय आहे? आवड आहे. लक्षात ठेवा. आईचं प्रेम कसं आहे? खरं आहे. बाईचं प्रेम बालवाडीच्या खरं आहे का? वरपंग खरं आहे, आतून खोटं आहे. मग तो अभय जातो आणि बाईनं खीर केली. खीर केली आणि त्यानं वाटीत पुढे दिली आणि वाटीनं खीर खाता खाता सांडली ते शर्टवर. मग बालवाडीतली बाई काय म्हणते? अभय बोला बाई, अरे तुझ्या शर्टवर खीर सांडली, ती पुसून घे. तो अभय ब्राह्मणांचा असतो. तो म्हणला, बाई घरी मी खीर खातो आणि खीर खाताना माझ्या शर्टवर खीर सांडते, पण माझी आई मला असं म्हणत नाही, पुसून घे. लक्षात ठेवा. आवड, देवाची आवड पाहिजे. बहिरंगानं देवाकडे जाण्यात मजा नाही, अंतरंगानं जा. कोण अंतरंगानं गेलं? खूप उदाहरण सांगेल. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला. लक्षात ठेवा. ज्या ब्राह्मणाला अन्न खायला मिळत नव्हतं, त्या ब्राह्मणानं देवावर एवढं प्रेम केलं, देवाच्या दारामध्ये गेले, द्वारकेमध्ये सोन्याच्या नगरीत गेले, तरी देवाला काही मागितलं नाही. काय स्वाभिमान असेल जगण्याचा. खायला अन्न नाही तरी मागितलं नाही. याचा अर्थ असा, तुम्ही देवाला जर मागितलं नाही तर देव तुम्हाला भरपूर देतो. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. संतुष्टता ही संतत्वाची पहिली पायरी आहे. याच्यात जो समाधान आहे ना, तो खरा संत आहे. संतुष्ट असलं पाहिजे. लक्षात ठेवा. का बोलतोय? त्या बाईनं सांगितलं. अभय म्हणला, माझी आई अशी नाही. बोलण्यात सार एवढा. आवड ही स्वयंभू पाहिजे. मग आपल्या देवाला आपल्याला आवड पाहिजे. मग देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस. ज्यांनी ज्यांनी देवाचं नाम घेतलंय ना, त्यांना ते देवाला अतिप्रिय आहेत. माझ्या पुढं अनंत दृष्टांत आहेत, अनंत. हो, कुणी कुणी नाम घेतलं आणि कोणाकोणाचा उद्धार झाला. फक्त स्पर्श करतो, तुम्हाला सर्व ज्ञात आहे. वाल्या कोळी, वाल्याचा वाल्मिक झाला. लक्षात ठेवा. का? नाम घेतलं. आजा मेळा, फक्त स्पर्श करतो. आजा मेळ्याची व्याख्यान लय भारी मी सांगतो, पण आता सांगत नाही. आजा मेळा पापी होता, पापी. म्हणजे आजा मेळा तसा मूळचा ब्राह्मण, बरं का. हो, मी वाचलेलं सांगतो. म्हणजे आजा मेळ्याला 4 वेदाचं ज्ञान होता आणि समिधा आणण्यासाठी गेला. कशाच्या? यज्ञाच्या. आणि समिधा आणायची होती पिंपळाची. पिंपळाचा नियम असा आहे, पिंपळाचा बुंदा उंच असतो आणि मग बारकाई नाही का यातला, मला सिद्धांत सांगायचं. तो वर चढला आणि एक 4 स्त्री पुरुषाला बोलवत होती, वेश्या. आणि ते त्यानं पिंपळावर चढून पाहिलं. बस तो रोज जाऊन पाहू लागला. वाणी जब आंख बिगड़ती है, जब आंख बिगड़ती है तब वाणी बिगड़ती है, जब वाणी बिगड़ती है तब वर्तन बिगड़ता है, और जब वर्तन बिगड़ता है तब जीवन बिगड़ता है, और जब जीवन बिगड़ता है तब मृत्यू बिगड़ता है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पापाचं महाद्वार म्हणजे डोळे. सगळ्यात आधी पाप डोळे करतात, मग बाकीची इंद्रिय करतात. का सांगतोय? आजा मेळ्यानं एवढं केलं, वेश्या आणल्या, फार गोड दृष्टांत आहे. शेवटी चातुर्मासामध्ये आजा मेळ्याच्या घरामध्ये संत महात्मे आले जेवायला.
आता गावावली टुकाळखोर असते ती म्हणली कुणाच्या घरी लावा, म्हणली लावा आज्याच्या घरी. चोर हो, आज्यामध्ये चोरी करणारा, दारू पिणारा, लुटमार करणारा, हो अशा प्रकारचा आज्या, त्याचा आज्या मिळणं आहे. आणि मग तिथं संतांचं घर दाखवलं. आज्या गेलता चोऱ्या कराय, बायको चांगली होती. तर म्हणले महाराज मी तुम्हाला शिदा देते पण शिजवून घालू शकत नाही. चालेल माऊली. त्यांनी भोजन बिजन केलं आणि एक शिष्य बाहेर गेला. बाहेर एक गडी होता कोटाळखोर. तो म्हणला जय हरी जय हरी. म्हणले तुम्ही कुणाच्या घरचं खाल्लं? म्हणले कुणाच्या? तुम्ही म्हणली वेश्येच्या घरचं खाल्लं. ती गेलं गुरुजी गुरुजी असं झालंय. संत संत असतात लक्षात. ते म्हणले ज्या अर्थी या घरचं मी अन्न खाल्लंय लावलंय देवाने ना, त्या घरचं मी चांगलं करेल. आजा मेळा आला. बायको म्हणून दटावला आहे पाया पडा. संत आहे, चोर असला तरी खरी घरापुढं घर आहे, गार आहे, मला पाया पडा. पाया पडला. संत म्हणले दक्षिणा पाहिजे. आजा म्हणला पिशव्या नेतोय नेऊन देतोय हीच मोठी दक्षिणा आहे तुम्हाला. तुम्हाला लेका फुकाट सोडतोय मी, माझ्या घरचं खाल्लंय मला दक्षिणा मागताय. दक्षिणा म्हणजे पैसा नाही, पैसा म्हणजे सगळ्यात खालच्या लेवलची दक्षिणा. लक्षात ठेवा. पैसा तो वेश्या बी कमातीये, पैशाची दक्षिणा फार मोठी नाही. गुरु सांगतील हे ऐकणं ही खरी गुरु दक्षिणा आहे. लक्षात ठेवा. मग संतांनी पाहिलं आजयची पत्नी गरोदर होती. आजा आम्हाला पैसे नकोत. मग जरा त्याला बरं वाटलं. तुझी पत्नी गरोदर आहे आणि हिला मुलगाच होणार आहे, याचं नाव फक्त नारायण ठेव, एवढी दक्षिणा दे. तो म्हणला ठीक आहे. मुलगा झाला, नारायण नाव ठेवलं. कथा फार गोड आहे. शेवटी तो नारायण इकडे ये, नारायण तिकडे जा, नारायण जेवला का. प्रेम होतं, धाकटा होता. आणि शेवटी अंतकाळी फक्त म्हणला नारायण. तेवढ्यात विष्णुदूत न्यायला आले. यमदूत म्हणलं गिरायक आमचं, हे आमच्या देवाचं नाव घेतलंय. फार गोड कथा आहे. स्वर्गामध्ये गेला, तिथं भांडण चाललं. एकदा नारायण म्हणण्याची किंमत काय. हे आजानं सगळं पाहिलं सूक्ष्म ध्यानं. हा सूक्ष्म ध्याला सगळं दिसतं. आणि मग शेवटी पुन्हा आजाचा तो अपमृत्यू होता. परत आजा जिवंत झाला. राहिलेले 12 वर्ष तप केलं. आजा मेळा मुक्त झाला. मी का सांगितलं, काय गोड चाल म्हटलं. त्याला म्हणायचं समयाशी सादर व्हा, योग्य वेळी योग्य चालीत प्रमाण. अनिल महाराजांचं वैशिष्ट्य. हा आजा मेळा लक्षात ठेवा. उद्धार झाला. कथा माहिती आहे पण सांगितल्याशिवाय पुढे जाऊ वाटत नाही. मग माझं वाडीतल्या माणसांना असं म्हणणं आहे, तुम्ही उठल्या तरी राम राम म्हणत जा, झोपताना तरी राम राम म्हणा. लक्षात ठेवा. एवढं जरी केलं रोज किंवा संध्याकाळी एक माळ जपा. लय नाही तुम्हाला माळा नसल्या घातल्या तरी लका आषाढीच्या वारीला तरी चालायला या. मी गेल्या वर्षीच तरुणांना मला आलती भेटाय बडे खानावी मंडळी. म्हणलं का 2 दिवस तरी चाला या तुम्ही, नका अख्खी वारी करू. पण एक लक्षात ठेवा, अधिक महिन्यात चला. उन्हाळा देऊ का मला ध्यानात नाही. 10 मेला आपण जाणार आहे. आणि आमच्या दादाचं घोडच आहे संग. हो वा रामोसवाडीचा मान आहे बरं का. हा आधी दादाच्या माणसं पाया पडतील. तुम्ही इथं शिवे देता सर, घोड्याच्या रोज माणसं पाया पडतील. वर्ण भावांनी दक्षिणा ही घ्या महाराज. आधी त्यांना मग माग येते. हा शेवाय का दादा मोठा नाही, दादाचा घोडा मोठा नाही, पण दादानं धरलेला मार्ग मोठा आहे. त्यासाठी टाळे वाज. दादाचा मार्ग तो 12 महिने कसा मला माहित नाही, पण आमच्यावर तो 23 दिवस तर देव आहे. हा तो अश्वदेव. आणि यांनी बघितलं इटल महाराज आबा महाराज साक्षीच राहा. आधी वावाडी कोणाची, घोड्याची. आम्ही महाराज जेवायच लाभ. आम्हाला पहिला घोड्याला तेवढी पेंड आणि ती खायला पहिला मला फोन करायला लागतो रोज, कारण तो महत्वाचा अश्व आहे ना. म्हणजे त्याचं बी पुण्य असेल.
म्हणून माझं वाडीतल्या माणसाला म्हणणे, तुम्ही फक्त आजच्या चिंतन एकच सारे मार्ग चांगला धरा, बस. माझी मूळच पाय आहे. तुमच्या गावात सप्ताह चालू झालाय ना, हा अजून खूप रत्नांगित होईल. सप्ताह पैशानं मोठं होण्यापेक्षा साधनेनं मोठा होतोय. लक्षात ठेवा, ही सामान्य मुलं नाहीत. लक्षात ठेवा, ही तुम्हाला दिसाय सामान्य आहेत, पण एक एक ह्यातलं रत्न असं की जिल्ह्या गप करणार आहे. लक्षात ठेवा. हा, मी परवा कीर्तनाला गेलो येळगावला. म्हणले तुमच्या गावात कसं? मी म्हणलं आमच्या गावात 12 कीर्तनकार आहेत. ती तोंडाकडेच बघायला लागली. म्हणली 12? अहो आमच्याकडे एक मिळाला टाळकरी गावात इकडं. हा, म्हणलं टाळकरी बाहेरचा आणायच लागत नाही. हा, परिस्थिती काय होता, पण चांगलं आहे. याचं कारण आहे मार्ग, हनुमंतदास महाराजांनी लावलेला मार्ग आहे, आणि त्याच्या मार्गाने आपण मागं चाललोय. आणि मागच्या पिढ्या गेल्या, काय वाईट आहे मला सांगा? माळ घालणं काय वाईट आहे? कोणी सांगा माळ घालल्यामुळं वाईट झालंय? हा, तुम्ही माळ घातली आणि माळाप्रमाणे जर नियमात नाही वागला तर तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. हा सोपा सिद्धांत आहे. म्हणून बाकीचं लक्षात ठेवा. मुद्दा आहे की आपल्याला नामाचा उच्चार सतत करता आला पाहिजे. पण ठीक आहे, नामाचा उच्चार करायचा बरोबर आहे, पण नामाचा उच्चार करताना त्या साधकाचं काय बाह्य लक्षण असलं पाहिजे, नंतर लक्षण असलं पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. तुळशी माळ गळा. गळ्यामध्ये काय पाहिजे? तुळशीची माळ पाहिजे, आणि मग नामस्मरण केलं पाहिजे. काय माणसं म्हणतात आमची मनाची माळ आहे. मनाची माळ देवाला मान्य नाही. लक्षात ठेवा. हा, मग तुम्ही मनानच वागाल असं नाही. हा, बिन डोरल्याचं बिन मंगळसूत्राचा नवरा गृहीत धरला जात. हा, काय माणसं लय हुशार आहे म्हणा. अरे मनाची कशी? ऐका, तुळशीची माळ का? तुळशीचीच का? अन्य काय वृक्ष नाहीत का? अनेक वर्ष तुळशीचीच का घालायची? ह्याला शास्त्रीय कारण आहे. तुळस ही सामान्य नाही. लक्षात ठेवा. वृंदा नावाची पतिव्रता होती. तिचा पती जालिंदर पातिव्रत्य एवढं निष्ठावंत होतं की सगळ्या देवाला हरवण्याचं सामर्थ्य जालिंदर मध्ये होतं. जालिंदर दिग्विजय व्हायचा. भगवंताला सांगितलं, भगवान जालिंदर राक्षस हारायचा कसा? देव म्हणले चतुरातो शिरोमणी. देवानं काय केलं? म्हणले ठीक आहे. देवानं जालिंदराचं रूप धारण केलं. दरवाजा वाजवला. वृंदा मातेनं दरवाजा उघडला, ओवळला, आणि विष्णू भगवंतांनी जालिंदराचं रूप धारण करून वृंदेला आलिंगन दिलं. आलिंगन दिलं की तिचं पातिव्रत्य भंग पावलं आणि तिकडं जालिंदराचा अंत झाला. ज्यावेळी त्याला कळलं त्यावेळी भगवान असे लट 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 उडू लागले. पतिव्रता तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. मग सांगितलं, देवा तुम्ही माझा छळ केला कपटानं. लक्षात घ्या, देवानं क्षमा मागितली. सांगितलं कलियुगामध्ये मी तुला धारण करील. वृंदा जालिंदरच्या ह्याच्यामध्ये सती गेली आणि वृंदेच्या शरीराची राख स्वर्गात सांगतोय, हे इथलं नाही, स्वर्गात मध्ये वृंदेच्या शरीराचे जे भस्म झालं त्या भस्म राखेमध्ये एक रोपटं उगवलं. त्याचं नाव आहे तुळस. आणि स्वर्गातून तुळस पुन्हा मृत्यू लोकामध्ये आली. तुळशी हार गळा काशे पीतांबर आवडे निरंतर हेची दान. म्हणून भगवंताने तुळस धारण केली आणि देवाला त्यानं नाव घेतलेलं ज्याच्यावर त्यानं गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आणि गोपीचंदनाचा
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. गोपी चंदनाचाच टिळा का? अनेक टिळे चंदनाचा आहे की, हो भस्माचा बी आहे, काय बी, पण गोपी चंदन का? गोपी चंदनाचं शास्त्र असे. गोपी गोपी फार होय. गोपी म्हणजे देवाची भक्ती. आपण गोपिका वगैरे हे स्त्री रूपानं म्हणतो ना, हे फार अलीकडचा विचार आहे. लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याच्या गोकुळामध्ये अनेक ऋषीमुनी देवाचा स्पर्श व्हावा म्हणून गायीच्या रूपाने होते. लक्षात ठेवा, हा, कारण देवाचा आपल्याला स्पर्श व्हावा. गोपी सामान्य नाही, गोपी भाव आहे. गोपी हा भाव आहे. ज्यांनी वासनेच्या पलीकडे गेलेले आहेत. वासना म्हणजे वस्त्र आहे. लक्षात ठेवा, वस्त्राच्या पलीकडे ज्याची नजर आहे, ज्याला स्त्री पुरुषाचा भेदाच्या पलीकडे जो गेला भक्तीतून, ती खरी गोपी आहे. लक्षात ठेवा. तर देवाचं डोकं दुखू लागलं. भगवान नारदाला म्हणले, नारदा माझं डोकं दुखतंय, मला माझ्या भक्ताच्या चरणाची माती पाहिजे. त्यात काय अवघड आहे? रुक्मिणी माता तुमच्या पायाची माती द्यावं. देवाचं, बापरे, देवाला माझ्या पायाची माती? रवरव नरकात जावं लागलं. अनेक भक्तांना विचारलं जगातल्या, कुणी तयार झालं नाही. नारद चालत चालत मग शेवटी वृंदावनात गेली. गोपी तुमच्या पायाची माती देता? कशासाठी पाहिजे? देवाचं डोकं दुखतंय. हो देतो, पण तुम्हाला नरकात जावं लागेल. ते म्हणले, नरकात जायला लागलं तरी चालेल, पण माझ्या देवाचं डोकं राहिलं पाहिजे. आणि शिवभाव आहे. मग त्या गोपीच्या पायाची माती आणली आणि मग सर्वांनी देवानं लावली. देवाचं डोकं राहिलं. आता सुद्धा गोपी तलाव द्वारकेच्या जवळ आहे. तिथं आता सुद्धा चंदनाचा असा मोठा डोंगर आहे, म्हणजे गोपी चंदनाचा. मग ते चंदन देवानं लावलं म्हणून वारकरी सुद्धा ऊर्ध्वपुंड. लक्षात ठेवा, चंदन माफ करा, गोपी चंदन लावतात. म्हणून तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. कळवळा, हृदयामध्ये प्रेम पाहिजे. कोणाविषयी? वैष्णवाविषयी. वैष्णव कोणाला म्हणावं? वैष्णव म्हणू तया अवघी देवावरी माया. ज्याची देवावर माया आहे, ज्याच्या चित्तामध्ये देव राहतो, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. तुम्हाला एक सोपं सांगतो, सोपं अति सोपं. कळवळा हा निस्वार्थपणे असतो आणि वळवळा हा स्वार्थासाठी असतो. म्हणून कळवळ्याचं प्रेम पाहिजे. आईचं प्रेम कसं आहे? खरं आहे, हा, वळवळ्याचं नाही, कळवळा. संतांविषयी प्रेम पाहिजे. म्हणून हो, गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा कळवळा आपल्या असला पाहिजे. आणि मग जर तुळशीची माळ घातली, गोपीचंदन लावला, सारखं रामकृष्ण हरी म्हणू लागला, तर त्या काय करावी साधना? अभंगाचं तिसरं चरण. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा ही देवाला प्रकार आवडतो. नामाचा उच्चार रात्रंदिवस ही देवाला आवडतं. अजून हृदय कळवळा वैष्णवांचं ही देवाला आवडतं. अजून काय देवाला आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. हा, आषाढी वारी जो करतो ना तो देवाला आवडतो. बिन माळकरी असला तरी नाही असं नाथबाबा सांगतात. तुळशी माळ गळा मी नाही सांगत, मग आम्हाला आवडतो, आम्हाला बिन माळाचे बी चालतात, पण देवाला चालत. म्हणून जे पहिले एक काम करा, बिन मांडाची या, पण पुढच्या वर्षी 10 जण जरा निघा वाडीतनं, तर कीर्तन केल्याचा फायदा आहे. काय आणि तुमचा फायदा आहे, आमचा काय फायदा नका होऊ दे.
पण तुमचा फायदा पाहिजे असेल मी म्हणतो 4 दिवस तरी. अरे काय वारीची मजा तुकाराम बुवा, खरं बोलायचं ज्ञानबा तुकाराम खा गुलाबजाम. पुण्यात नुसतं ज्ञानबा तुकाराम खा गुलाबजाम. माणसं बाहेर म्हणते बेत काय, मग मिसळ पाव खा, वडा पाव खा, किती बी खा, पण तिथं सुट्टी नाही. लक्षात घ्या. पण वारीला त्यासाठी आलं. हा आषाढी वारी करा, कार्तिक करा, साधन निर्धारी अन्न आहे. दुसरं कलियुगामध्ये नामस्मरण आणि वारी करण्याशिवाय उद्धाराचं दुसरं साधन नाही. मग असा ज्याचा नियम आहे ना तो देवाप्रमाणे आहे. अभंगाचं शेवटचं चरण पाच मिनटं बोलणार आहे. निव्वळ वेळेचा भोगता आहे पण 5 मिनटं कीर्तन करणार आहे, जास्त वेळ नाही. ऐका, आत्तापर्यंत जे काही बोललो, तरुण मंडळ पुढचं जरा बारका नाही का, बारका आहे ना, तुमच्यासाठी बोलतोय. आत्तापर्यंत जे काही बोललो ते तुम्हाला बरं वाटावं त्यासाठी काही विनोद केला असेल आणि अभंग बरा सुटावा या दृष्टीनं काहीतरी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता एक 5 मिनटं मी पोटतिडकीनं बोलणार आहे, ते तुमचं बरं व्हावं. बरं वाटावं का बरं व्हावं, बरं वाटावं का बरं व्हावं, बरं व्हावं. बरं होण्यासाठी 5 मिनटं बारकाई नाही का, जीवनाला लागलेली कीड म्हणजे व्यसन आहे, लक्षात ठेवा. आणि बारकाई नाही का, आपल्या वाडी असेल, आपला जो समाज असेल, एक नियम सांगू का, एका जनरायचा ज्याचा नियम ऐकायचा आहे. अरे या आपल्या समाजातला अत्यंत आद्य क्रांतीवीर कोण, उमाजी नाईक यांचा नेम होता प्रत्येक अमावस्याला जिजुरीचं दर्शन करण्याचा. लक्षात ठेवा. हे जे स्वराज्य निर्माण झालं ना, ते स्वराज्यसुद्धा अजून एक दिव्य गुप्तहेर ज्याचा अजून कुणालाच खातं केलं नाही, त्याचा मेन डॉन, मेन बॉस बहिर्जी नाईक होता. लक्षात ठेवा. ही अशी क्रांतिकारी आपला समाज आहे, लक्षात ठेवा. हो, आणि क्रांतिकारी रक्ताचा अत्यंत लढवई असणारा समाज, या समाजात अत्यंत दिव्य स्थान आहे. तरीसुद्धा व्यसनाच्या पायामध्ये आपलं स्थान आपण गमावलेलं आहे. आज सुद्धा आपल्या गावामध्ये पाठीमागच्या खांद्याचा मान आपल्याच समाजाचा आहे. मी बी बोलू त्याचाच आहे, मागचा खांदा बोलू त्याचा आहे, पुढचा पाटलांचा आहे, कोळकरांचा आहे. पण तो सुद्धा खांदा त्याच पद्धतीनं आजपर्यंत आपण तोलला आहे. माझी एकच भावना आहे पाया पडून की तो निर्व्यसनीपणे आपण आयुष्यभर पार पाडावा. तो खांदा अजून उंच होईल, अजून. लक्षात ठेवा. आजी पोरांना विनंती आहे, चहा कॉफी पिऊ नका, विस्तार करत नाही.
तंबाखू गुटखा खाऊ नका. फायदा काय रे? मी म्हणतो खा गुटखा, खा तंबाखू, फायदा सांग ना, फायदा सांग ना. अरे काजू खा ना, बदाम खा, नाही मिळलं तर शेंगदाणा खा, ओलं खोबरं खा, फायदा काय? खा. माझा खाण्याला विरोध नाही, पण त्याचं मला उत्तर दे की ह्याच्यामुळं महाराज माझा हा फायदा आहे. अरे गुटखा खाल्ल्यामुळं कॅन्सर होतो. बारकाईनं ऐकून ठेवा, पुढची पिढी. ज्या पोरानं लग्नाच्या आधी 4 वर्ष गुटखा खाल्लेला आहे त्याच्या पोटी संतती प्राप्त होत नाही. गुटखा खाण्यामुळं नपुसकत्व प्राप्त होतं. लक्षात ठेवा. म्हणून आपले जीवन चांगलं करा. जी गुटखा खातं ना त्याचा मोठा असा होतं, त्यास एवढाच होतं. त्याला म्हणलं गुलाबजाम खा, त्याला खाता येत नाही. तिखट भाजी तर अजिबात चालत नाही. माझं लक्षात ठेवा, विनोद सोडून द्या. गुटखा तंबाखू. महिला मंडळ तुम्ही सुद्धा स्वाहा मिसरी गाजतात का गिळतात हे कळत नाही. माझी विनंती, तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका. संसार उद्ध्वस्त करी दारू, बाटलीला स्पर्श कधी नका करू. आज कीर्तन ऐकलंय ना, आज प्रतिज्ञा करा मनात, आजपासून बाटलीला स्पर्श करू नका. मला उदाहरण द्यायला लावू नका. किती जणांचं आपल्यातलं जीवन बाटलीमुळं वाया गेलंय, मृत्यूला गेलं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय असं दारू पिण्यामुळं निर्माण, सांगा ना. लक्षात ठेवा, दारू प्यायची नाही. ए पुरे बोल नको, दारू प्यायची नाही. हॉटेल डाब्यात जाऊ नका. लक्षात ठेवा, व्यभिचार केला नरकात गेला. परस्त्री माती समान समजा. जगाच्या पाठीवर प्रभू रामचंद्र असे पहिले झाले ज्यांनी एक पत्नीतून निर्माण केलं. लक्षात ठेवा, परस्त्री माती समान समजा. भ्रष्टाचार करू नका, जुगार खेळू नका. ते एक व्यसन लय माणसाला वाईट आहे. जुगार पत्ता आकडा काय असतं मला माहीत, पण ती लय जण म्हणते ती पैसे घालवते त्याच्यात. आणि ऑनलाईन आता आलंय ती रमी बिमी. हो, एक घडलेली घटना महाराज सांगितलं पाहिजे समाजात. आमचा एक जोडीदार आहे, त्याचा भाऊ हवालदार आहे. 25 लाख रुपये कर्ज काढून त्यात घालवलं. आणि ती म्हणला आता मी जातो फास घ्यायला. हो तर भाऊ म्हणला तुझ्या पाया पडतो, जमीन इकू, पण ती 25 लाख देऊ, तू लका पोलीस आहे, चांगल्या नको, तुझ्या पाया पडतो, पण हे उद्योग करू नको. काय काय कुठल्या मोहामध्ये आपण चाललोय? माझी विनंती तुम्हा सगळ्यांना, आपण व्यसनमुक्त जीवन जगा. तुम्ही फक्त व्यसनमुक्त झाला ना की तुमच्या जीवनाचा मार्ग चांगला चालू झाला. हा, आणि विशेषतः महिला मंडळ हे जाऊन द्या, जे बाप झाले ते जाऊन द्या, त्यांना सोडून द्या. पण बारकाईनं लक्षात ठेवा, वेलाला जसं वळण लाव ना तसा वेल पुढं जातो. वय वर्ष 5 ते वय वर्ष 15. लक्षात ठेवा माता भगिनी, तुमच्या हातात आहे पोरग कसं घडवायचं, बापाच्या नाही. तुम्ही शिस्त लावायची, तुमच्या हातात आहे. छत्रपती शिवाजीराजे घडले जिजाबाई साहेब होत्या म्हणून. तसं तुम्हाला जर तुमची मुलं घडवायची असतील तर काही गोष्टीची तुम्ही बंधन घाला. टी व्ही सुद्धा फार वाईट आहे. टी व्ही, तमाशा, नाटक फार वाईट आहे. मला खरं सांगा, बोला, टी व्हीमध्ये खरं असतं का खोटं असतं? टी व्हीत दाखवलेलं खरं असतं का खोटं असतं? सांगा ना. खोटं. टी व्हीला आग लागल्यावर घर जळतंय का? नाही जळत. काय आहे? खोटं आहे. टी व्हीत माणसं खोटी खोटी रडते, ती तुमच्या खऱ्या डोळ्यातनं पाणी येत, खऱ्या डोळ्यातनं. आणि ती पैसे कमावती खोटं रडून, आणि तुम्ही 3 तास वाया घालवलं. एक लक्षात ठेवा, टीव्ही मीन्स नॉट टेलिव्हिजन. टीव्ही मीन्स ताबडतोब वाटोळं. आमच्या गुरुनं आम्हाला सांगितलं. लक्षात ठेवा, काय खरंय खोटं बघून, वाक्य नीट लक्षात घ्या, खोटं बघून खऱ्या जीवनाचं वाटोळं आपण करतो. खऱ्या जीवनाचं लक्षात ठेवा. तुम्हाला बघूच वाटतं रामायण, बघा ना. आम्ही रामायण बघितलं तात्यांबर दक्षिण भारताच्या यात्रेत. काय रामायण आहे, बघायसारखं खूप चांगलं आहे. माझी विनंती आहे, शेवटची 4 वाक्य सेवा संपवतो. जीवनामध्ये वाक्य लक्षात ठेवा, जीवनामध्ये संपत्तीपेक्षा संतती फार महत्वाची आहे. कोट्याधीश आहे, अब्जाधीश आहे, बंगला आहे, गाडी आहे, शेती आहे, नोकर चाकर आहेत, इकुलता एकच मुलगा आहे, अब्जाधीश आहे, पण त्याला एड्स झाला आणि पोरगा सडून सडून मेला. कोट्याला काय काडी लावायची का? म्हणून जीवनामध्ये
पैशापेक्षा संस्कार महत्त्वाचे आहेत. एक वेळेस पैसे कमी कमवा, पण आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार करा. ज्यांच्या मुलांना चांगले संस्कार आहेत, ज्यांच्या मुलांना चांगले संस्कार आहेत, त्या आईबापानं आपल्या पोरासाठी फुटकी कवडी सुद्धा कमवून ठेवण्याची गरज नाही. पण ज्या आईबापानं हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, भरपूर पैसे कमवले, आणि जर पोराला संस्कार नाही दिले तर त्याच पैशाची दारू पिऊन तोच पोरगा त्याच आईबापाला लाता घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून मुलांना संस्काराची गरज आहे. वाडीतल्या तरुण मंडळाला माझी आज विनंती आहे, येणारे 15 मे ते 22 मे आमचा व्यसनमुक्त संघाचा संस्कार सोहळा आहे. तर या सोहळ्यामध्ये आपल्या वाडीतली बहुसंख्य मुलं आपल्या संस्कार सोहळ्यामध्ये पाठवा आणि आपल्या वाडीला निर्व्यसनी वाडी, निर्व्यसनी जाधववाडी असं एक चांगलं स्वरूप धारण करा. एवढंच तुमच्या चरणी सांगतो. आणि जाता जाता एकच शेवटचा दृष्टांत सेवा संपवतो. ज्वारीचं बी आपण कसं धरतो, जुन्या काळात लोक टपोरी टपोरी कणस, एवढा दृष्टांत सेवा संपली. खड्यात नेतो, बडवतो, चांगलं जाड जाड बी कणगीत घालतो, त्याच्यात राख मिसळतो, लिंबाचा पाला मिसळतो, वरनं काय लावतो, लिपान, आणि वर्षभर तो जीवाचे पाठ सांभाळतो. ज्वारीचं बी, कांद्याचं बी, ऊसाचं बी न शेतकरी का सांभाळतो त्याला माहिती आहे. का सांभाळतो? मुठभर पेरलं तर पायलीभर पोतभर उगवायची ताकद कशामध्ये? बियामध्ये. जर आपण ज्वारीचं बी जीवाच्या पाठ सांभाळतो, कांद्याचं बी जीवाच्या पाठ सांभाळतो, मग पोटचं बी का सांभाळत नाही? ही मोठी खंत आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती, आपल्या जीवनामध्ये आपण व्यसनमुक्त राहा आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार करा. त्याच्यावर तुमच्या जीवनाची दिशा चांगली होईल. झालेली सेवा यथामती यथावकाश पांडुरंगाच्या चरणी समर्पण करतो. आणि या ठिकाणी सर्वांनी सुंदर अशी साथ दिली, सर्वांनी शांत चित्ताने तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सेवा संपवतो. तुकाराम तुकाराम.